अक्कलकोट रोड येथील हिंदू स्मशानभूमी येथे चोरीच्या दुचाकी विक्री करण्यासाठी आलेल्या 2 अट्टल चोरट्यांना जेलरोड पोलिसांनी अटक केली आहे। त्यांच्याकडून 9 मोटारसायकल जप्त केल्या। यात आयान उर्फ वडा सैफान मुच्छाले वय 19 राहणार मुस्लिम पाचापेठ व आसिफ मोहम्मद हुसेन बडेपीर वय 18 राहणार मुस्लिम पाचापेठ इक्बाल फॅशन जवळ अशी अटक केलेल्या 2 आरोपींची नावे आहेत। दरम्यान दोघांनी जेलरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विविध ठिकाणाहून चोरून दुचाकी जमा केल्या होत्या। त्यांच्या ताब्यातून 9 मोटारसायकली जप्त केल्या आहेत। शहरात सातत्याने होत असलेल्या दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करणे, मालाविरुद्धचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला सूचना दिल्या होत्या। त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत यांच्या आदेशाप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनवणे व डेबी पथकातील पोलिसांनी दोघे चोरटे चोरीच्या दुचाकी विक्रीसाठी येणार आहेत अशी माहिती मिळाली। त्यानुसार सापळा रचला असता संशयित दोघे दुचाकीसह मिळून आले। त्यांच्या जवळील दुचाकीला नंबर प्लेट नव्हती। त्यांना विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली। हिंदू स्मशानभूमी येथील झाडाझुडपामध्ये मोटारसायकलचे स्पेअर पार्ट्स काढून विक्री करण्याच्या उद्देशाने ठेवल्याचे दिसून आले। जेलरोड पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकामार्फत 2 रेकॉर्डवरील गुन्हेगारांकडून एकूण 9 मोटारसायकली जप्त करण्यात आलेले आहेत। हे दोन्ही गुन्हेगार इतके दिवस 18 वर्ष पूर्ण नसल्यामुळे जुवेनाईल होते। त्यांना या अगोदर सुद्धा पकडण्यात आलं होतं। या अगोदर गाड्यांचे स्पेअर पार्ट्स विकताना पकडण्यात आलं होतं। त्यावरून चोरीच्या गुन्ह्यात ते आरोपी होते, परंतु आता त्यांना काही दिवसापूर्वी 18 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि गोपनीय बातमीच्या मार्फतीने त्यांना पकडून त्यांच्याकडून एकूण 9 मोटारसायकली जेलरोड पोलीस स्टेशनच्या हद्दीतल्या चोरी गेलेल्या हस्तगत करण्यात आलेल्या आहेत आणि अजूनही त्यांच्याकडून काही मोटारसायकली जप्त होण्याची शक्यता आहे। हो।